असं वाटायला लागतं. म्हणजे देव कुठे आहे, तर देव अशा ठिकाणी आहे. देव प्रसन्न होतो म्हणजे काय होतं, ज्या वेळेला ह्यापैकी कोणीतरी येतं अनेक विवंचना घेऊन आणि इकडनं जाताना तो आनंद घेऊन जातो. घरातल्यांच्या चेहऱ्यावरचा तो आनंद असतो. मग कधी मुलगा म्हणत असेल माझ्या बाबा बघा किती आनंदी आहे, बायको म्हणत असेल माझा नवरा, वेगवेगळ्या नात्यांमधून तो आनंद द्विगुणित होतो. मला असं वाटतं देव प्रसन्न होतो तो इथे होतो, ही अशी ठिकाणं असावीत. आणि म्हणून आज मुक्तांगणमध्ये येण्याचा योग आला. खूप छान वाटतंय. मला सांगा मग या सगळ्यांची जी ट्रीटमेंट असते ना ती वेगवेगळी असते का प्रत्येकाची? नाही, काही ट्रीटमेंट जी असते ती सगळ्यांना कॉमन असते. म्हणजे दर बुधवारी इकडे ॲडमिट करून घेतलं जातं. तर साधारण प्रत्येक बुधवारी साधारण 25 ते 30 लोक ॲडमिट होतात. एका वेळेला 150 लोक इथे राहत असतात. दर बुधवारी 25 ते 30 म्हणजे एक बॅच अशी असते. पण एखादी व्यक्ती अशी अचानक आली तर? दुर्दैवाने काय झालंय की इतकं व्यसनाचा प्रॉब्लेम इतका वाढलाय की आमच्याकडे एक वेटिंग लिस्ट आम्हाला करायला लागलेली आहे. म्हणजे मी इथे तुम्हाला एक पुलंचं मध्ये थोडं विषयांतर करते. जेव्हा उद्घाटन आमचं झालं पुलंच्या हस्ते, तेव्हा पुलं असं म्हणाले की आज मी एका व्यसनमुक्ती केंद्राचं उद्घाटन करतोय, तर तुमची भरभराट होऊ दे. अशा शुभेच्छा देणं काही योग्य होणार नाही, त्या चुकीच्या शुभेच्छा होतील. तर अशा मी तुम्हाला शुभेच्छा देतो की इतकं काम करा की एक दिवस हे केंद्र बंद करायला लागलं पाहिजे आणि मग ह्या जागी आपण एखादं सांस्कृतिक केंद्र निर्माण करू. पण दुर्दैवाने या शुभेच्छा खऱ्या नाही ठरल्या. व्यसनाचा प्रॉब्लेम इतका वाढतोय की तेव्हा जे आम्ही 15 बेड्सचं केंद्र सुरू केलं होतं ते आता 150 बेड्सचं झालं आहे. आणि तरीसुद्धा आता ते आमच्याकडे एक वेटिंग लिस्ट असते. हे पूर्ण महाराष्ट्रभरातनं, महाराष्ट्राच्या बाहेरनं सुद्धा रुग्ण इथे ॲडमिट व्हायला येत असतात. 30 दिवसाची असते की 30 दिवसाचा कोर्स असतो. जर का गरज असली तर वाढवलं जातं. पण डिस्चार्जच्या नंतर आम्ही त्यांना आमच्याबरोबर सतत फॉलोअप ठेवायला सांगतो, पाठपुरावा ठेवायला सांगतो. मग प्रत्येक गावात आमची संपर्क केंद्र असतात. मग डिस्चार्ज नंतर ते आपापल्या गावाला फॉलोअप ठेवतात आणि मग महिन्यातनं एकदा इथे भेटायला ते येऊ शकतात. एकीकडे व्यसनमुक्ती करत असताना एका वेगळ्या पद्धतीने एक संस्कार करताय तुम्ही, जे संस्कार अनेक कुटुंबांना आनंद देणारे ठरलेले आहे. कारण ना एखादा माणूस जेव्हा घरात असतो तेव्हा खरोखर घरातलं वातावरण इतकं बिघडून जातं आणि घरातल्या स्त्रियांना सगळ्यात जास्ती त्रास होतो. एक तर त्यांच्या भावना जास्ती गुंतलेल्या असतात आणि दुसरं कारण की त्यांना दोष दिला जातो की बायको असेल तर बायकोला दोष दिला जातो की तू लग्नाच्या आधी इतका नव्हता पीत, तुझ्यामुळे तो पितो. आईला म्हटलं जातं की तू खूप लाड करून त्याला बिघडवलेलं आहेस. त्यामुळे घरातल्या स्त्रीला खूप दोष दिला जातो आणि त्यामुळे जसं आम्ही रुग्णांवरती उपचार करतो त्याचबरोबर घरातल्या स्त्रियांना सावरणं हे सुद्धा आमचं काम आहे असं आम्ही मानतो. म्हणून आमचा सहचरी नावाचा आधार गट आहे की ज्यांच्या घरात व्यसनाची समस्या आहे त्या स्त्रिया एकत्र येतात आणि मग तोपर्यंत त्यांना असं वाटत असतं की जगात मीच एकटी आहे की जिच्या घरात व्यसनाचा प्रॉब्लेम आहे. पण सहचरीत आल्यावर त्यांना कळतं की नाही, माझ्यासारख्या खूप मैत्रिणी आहेत. मग एक समदुःखी मैत्रिणी मिळाल्याचा एक आनंद होतो आणि मग त्या खूप मनमोकळेपणाने बोलायला लागतात. कारण घरात व्यसन असलं की कोणाशीच बोलता येत नाही. हा प्रॉब्लेम इतका त्या दाबत असतात की त्याचा प्रचंड ताण त्यांच्या मनावर असतो. मग इथे आम्ही त्यांना बोलतं करतो. म्हणजे इथे सगळ्यांनाच ॲक्च्युली बोलतं केलं जातं की त्यांच्या कुटुंबियांना, इथे येणाऱ्या रुग्णांना. कारण खूपदा प्रॉब्लेम वाढलेले असतात कारण ते मोकळेपणाने बोललेच गेलेले नसतात. बरं, आता तुमचं ध्येय काय आहे याचं? मुक्तांगणसाठी माझं ध्येय हेच आहे की एक ना एक दिवस हे मुक्तांगण आम्हाला बंद करायचं आहे. लावू का? असाच लावू ना? आता काय करायचंय? आता आपण ड्राय स्टफिंग दुसरं काय करणार आपण त्यात? आपण ह्याच्यात मेयोनीज न टाकता बाकीचे सगळे साहित्य टाकायचे. अच्छा, हे सगळं. ऋतू, माझा तर विश्वासच बसत नाहीये. म्हणजे अगं बहिणी आमचं लग्न व्हावं म्हणून किती प्रयत्न करत होते आणि ते सगळं करताना की शिवच्या आम्हाला माहिती पुरवते. नाही, मला नाही वाटत. गौरी खूप चांगली असतो म्हणून तुला सगळं जगत चांगलं दिसतं. पण शिव उगाच बोलला असेल का? त्याच्यावर विश्वास नाहीये का तुझा? शिववर पूर्ण विश्वास आहे मी तुम्हाला. पण तो आता हे जे काही करतोय ना, म्हणजे निशा बहिणी समोर त्या राधिका सोबत फिरण्याचं नाटक वगैरे, ते त्याचा काही उपयोग होणार नाहीये. अगं असं कसं म्हणतो? अगं नीलिमा, जतीन भाईंचा कॉल आहे. हो माहितीये. रिसीव कर ना. अगं बघ,
कट झाला. आता तू रिसीव केला नाहीस म्हणून ते मला करतील. अब पुन्हा आला बघ. घे बघू. पण हे एक ना एक दिवस घडणारच होतं. आता मला कळलं तुम्ही 2 दिवस झाले काय सांगत होता ते. बनू हे संकेत असतात आणि हे ठरवून येत नसतात. मी बाहेर तुमची वाट बघते.